हॅलो एव्हरीवन, अनुजाज रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अगदी 6 ते 7 दिवस टिकतील असे बिना पाकातले रव्याचे मऊसूत आणि स्वादिष्ट असे रव्याचे लाडू। खूप छान असे 6 ते 7 दिवस आरामात टिकतात असे रव्याचे लाडू। चला तर मग रेसिपी बघूया। इथे मी 1 किलो प्रमाणात बारीक रवा घेतला आहे। रवा छान आपल्याला चाळून घ्यायचा आहे। छान असा काही आया वगैरे असतील तर त्या निघून जातात। छान रवा सर्व चाळून झालेला आहे। इथे 1 किलो प्रमाणात अर्धा किलो साखर मी घेतली आहे। साखर छान अशी बारीक वाटून घ्यायची। पिठी साखर करून घ्यायची आपण ती। यानंतर मी इथे एक अर्धी वाटी खोबरं घेत आहे। खोबरं छान आपल्याला भाजून त्याच्यामध्ये रव्याच्या लाडूमध्ये आपल्याला टाकायचं आहे। छान बारीक किसून घ्यायचं खोबरं। यानंतर मी कढईमध्ये एक 3 ते 4 चमचे तूप टाकत आहे। रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। आवडीनुसार तुम्ही तूप तेल काही ॲड करू शकता। अर्धा अर्धा करून आपण रवा इथे भाजणार आहोत। छान असा रवा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजायचा आहे। जास्त करपूही द्यायचा नाहीये आणि जास्त पांढराही ठेवायचा नाही, जेणेकरून तो कच्चा राहील। बघू शकता तुम्ही खाली लागायला लागलेला आहे रवा। सतत असा हलवत राहायचा, त्याच्याने रवा छान भाजला जातो। बघू शकता तुम्ही रवा छान भाजलेला आहे। यानंतर राहिलेल्या रव्यामध्ये आपण एक 2 ते 3 चमचे तूप ॲड केल्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा वेलची पूड ॲड करू शकता। आवडीनुसार तुम्ही यात जायफळ ही टाकू शकता। जायफळची पूड करून त्यानेही स्वाद खूप छान येतो। राहिलेला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला काही ड्रायफ्रूट ॲड करायचे असतील तेही तुम्ही यात ॲड करू शकता। मी फक्त मनुक्यांचा वापर करणार आहे। छान असा रवा आपला भाजून झालेला आहे। यानंतर आपण खोबरं भाजून घेऊयात। छान असं 1 ते 2 चमचे तूप। खोबऱ्याने काय होतं, आपल्या लाडूला खूप छान असा मऊपणा येतो। त्याच्यामुळे थोडं का होईना खोबरं रव्याच्या लाडूमध्ये ॲड करायचं। छान असं हलकंसं खोबरं भाजून घ्यायचं। खोबरं लगेच भाजून होतं, सो लक्ष द्यायचं की ते करपणार नाही। छान असं खोबरं थोडंसं हलकंसं लालसर झालेलं आहे। बघू शकता तुम्ही छान असं खोबरं भाजलं गेलंय। खोबरं आपण रव्यामध्ये मिक्स करूयात। यानंतर दळलेली पिठी साखर अर्धा किलो प्रमाणात आहे। 1 किलो रव्याला अर्धा किलो साखर। छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण सर्व। छान सगळं एकजीव करून घ्यायचं। हातानेही करू शकता तुम्ही। यानंतर इथे मी 1 वाटी दूध ॲड करत आहे। 2 वाटी दूध ॲड करायचंय। छान मिक्स करून घ्यायचं। लाडू वळता येतील अशा पद्धतीने ते दूध आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचंय। तुम्हाला जर पूर्ण दुधात बनवायचे असतील तर तुम्ही दुधातही बनवू शकता। कोणाला दूध नाही आवडत सो पाण्याचाही वापर करू शकता। यानंतर मी इथे थोडंसं पाणीही हे केलेलं आहे। थोडा पाण्याचा हात घेऊन लाडू छान बांधण्यासारखे झाल्यानंतर लाडू आपण छान असे बांधून घेणार आहोत। खूप छान मऊ होतात लाडू, नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।